19 मध्ये त्यांना समाजाने कामं केलेले आहेत. मी आमदारगिरी लढवले, मी 22,000 मतं पडलेले, बुधवार आळेमध्ये त्यांना 28,000 मतं पडलेले आहेत, प्रवीण घोडेंना मतं पडले 17,000 मतं पडलेले आहेत. हे आज आम्ही तिघं आज राम शिंदेच्या मागे गंभीरपणे उभं आहे. याच्यामुळे तुम्हाला दाखवून देऊ आता काय असते. सर्वसामान्य भूमिपुत्रासाठी काम केल्यानंतर काय होतं हे आजच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतो कालच्या फॉर्म भरायच्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की राम शिंदेनी तेथील इलेक्शनच्या काउंटिंग तिथं येऊ नये. मागच्या वेळी समाज मोठा म्हणजे कमी होता समाज, आता समाज खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. तिथं तुमचं काय होईल का नाही, काय होईल ते मला सांगता येणार नाही. मी तुम्हाला भेटायला घरी येतो. अरे अशी पुढे दंबाजी भाषा. तुम्ही 5 वर्षात काय केलेलं होतं ते सांगा ना समाजाला, काय विकास केला ते सांगा. काय दंबाजी तुम्ही घेऊ नका. माझं रोहित पवारला ओपन चॅलेंज आहे. या निवडणूक तुम्हाला 23 तारखेला दाखवतो की बारामतीला नाही तुमच्या बंगल्यावर कोणी तुम्हाला भेटा मारते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला माझी विनंती आहे की राम शिंदे सारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज विधानसभेच्या उमेदवारीमध्ये उमेदवारी म्हणून तो पुढे आलेला आहे. आम्ही जी बोरके आहेत ते विधान परिषद आहेत, या दोघांना आपल्याला नामदार करायचं आहे. उद्या युतीचं सरकार आल्यानंतर आम्ही जी सुद्धा मंत्री होणार आहेत. लक्ष्मण ढोबळेंच्या नंतर कोणी मंत्री झालेले आणि माननीय नामदार जिथे देवेंद्र फडणवीस एकदम चांगले समज आहे. काल मी एवढं काम करत असताना मी मागच्या 5-6 वर्षामध्ये काँग्रेसचं काम करत होतो. रात्री आमचं ठरल्यानंतर आम्ही रात्री इथून काल 11 वाजता निघालो, 1 वाजता निघालो. रात्री 9:30ला आम्ही तिथं पोहोचलो. 9:15 आमचा तिकडे 9:30 आमचा प्रवेश झाला माझा आणि रात्री 11 वाजता निघाल्यानंतर 6 वाजता आम्ही इथे लावले. म्हणजे 13 तासामध्ये आम्ही 1500 किलोमीटरचा प्रवास करून परत या कार्यक्रमात तुमच्या उपस्थित आहोत.